मित्रांनो, मला माहीत आहे की तुम्हाला सुद्धा हीच उत्सुकता लागलेली आहे की काव्याने असं नेमकं काय सांगितलं की जेणेकरून पार्थचा अपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, काव्या खरंच खूप ब्रिलियंट आणि हुशार आहे. तिने असं काही उत्तर दिलेलं आहे ना, की असं काही सुचवलेलं आहे ना, की त्यामुळे पार्थचे जे काही क्लायंट आहे ते सगळे अगदी खुश झालेले आहे आणि त्यांनी तोच प्रोजेक्ट फायनल केलेला आहे. आता काव्या आलेली आहे आणि काव्या पार्थसाठी डबा घेऊन आलेली आहे. अहो बायको, काळजी किती बघा ना. पारचा डबा घरी विसरला म्हणून कितीही अपमान पार्थने केला तरी शेवटी बायको आणि बायकोच्या हक्काने ती डबा घेऊन आली. पण ही रम्या नालायक कुठली तिला सुनवत आहे, तिला म्हणत आहे की IAS करते ना ग तू. IASला काही अक्कल नाही का? असे येतात का मध्ये मीटिंग्समध्ये? असं डिस्टर्ब करतात का? तुला काही कळतं का नाही? इथिकेट्स आहेत की नाही? बापरे, खूप सारं काही बोलत असते त्या बिचाऱ्या काव्याला. परंतु आपला पार्थ बोलतो की रम्या जरा शांत हो. तर पार्थ बोलतो की काव्या तुम्ही जरा बसा, मीटिंग झाली की आपण बोलू. पण आता इकडे काव्या तिथेच असते आणि ते बोलत असतात सगळे क्लायंट्स की हा प्रोजेक्ट अपूर्ण आहे, यामध्ये काहीतरी कमी आहे, हा प्रोजेक्ट काहीतरी कमी आहे असे भासतंय. हे युनिक नाहीये. सगळंच म्हणजे जे प्रत्येक घरामध्ये असतं तेच याच्यात युनिकनेस नाहीये. तेव्हा आता काव्या तिचा IASचं डोकं चालून आता बोलते की मी काहीतरी सुचवू का? तेव्हा आता पार्थ बोलतो की ठीक आहे बोला. काव्या, पार्थ देशमुख बोला, तुम्हाला काय सुचवायचे? तेव्हा आता काव्या एवढं सगळं प्रेमाने सांगते ना सगळ्यांना समजावून. ती बोलते की अहो तुम्ही किड्ससाठी किड्स एरिया ठेवला, किचन ठेवलं, देवघर ठेवलं, पार्टी एरिया सुद्धा ठेवला, आणखीन वर्क फ्रॉम होमसाठी वर्क प्लेस सुद्धा ठेवलं, सगळं काही ठेवलं, हे सगळ्यांसाठी ठेवलं. परंतु अहो एक गोष्ट कमी आहे त्यात. आता सगळ्यांनाही प्रश्न पडतो की अशी कोणती गोष्ट कमी बाबा जी काव्याच्या दृष्टीतून कमी वाटते? तेव्हा आता काव्या बोलते की अहो सगळं काही आहे, परंतु एका बाईसाठी तिची हक्काची प्लेस त्यामध्ये नाहीये. एक बाई आहे, ती बाई मला मान्य आहे, ती देवघरात पण जाऊ शकते, ती त्या वर्क प्लेसमध्ये जाऊ शकते, पार्टी एरियामध्ये पार्टी सुद्धा करू शकते, किड्स सोबत खेळू पण शकते किड्स एरियामध्ये. पण अहो तिची स्वतःची जागा कुठे? जेव्हा मुलीची पाठवणी करतात, ती माहेरवरून सासरी जाते, तेव्हा माहेरच्यांना असं वाटतं की सासर ही तिची हक्काची जागा आहे आणि सासरच्यांना वाटतं की माहेर ही तिची हक्काची जागा आहे. परंतु अहो मुळात तिचं हक्काचं असं काहीच नाही. न तिचं माहेर हक्काचं आहे, न तिचं सासर हक्काचं आहे. ती कुठेतरी ऍडजस्ट करत असते. जेव्हा ती सासरी येते तेव्हा ती नवऱ्याच्याच रूम मध्ये स्वतःला ऍडजस्ट करते, नवऱ्याच्याच कपाटात तिचे कपडे ऍडजस्ट करते, सगळ्या गोष्टी ती ऍडजस्ट करते. तिच्यासाठी तिची स्वतःची अशी रूम कुठेच नाहीये. बघा ना, प्रत्येकासाठी रूम आहे, सगळ्यांसाठी सेपरेट काहीतरी आहे. पण एका बाईसाठी तिची स्वतःची अशी जागा नाहीये ज्या रूम मध्ये ती मोकळा श्वास घेऊ शकेल, तिच्या गोष्टी ती तिथे ठेवू शकेल, तिच्या गोष्टी सुद्धा आनंदाने, तिच्या वस्तू आनंदाने श्वास घेऊ शकेल. अशी कोणती जागा नाहीच आहे, कोणत्याच घरामध्ये नाहीये. आणि तिच्या सगळ्या चिंता वगैरे विसरून त्या रूममध्ये ती गाढ झोपू शकेल, आराम करू शकेल, नाचू शकेल, बागडू शकेल, अशी तिची स्वतःची हक्काची जागा मला आजपर्यंत कुठे दिसली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की एका बाईसाठी तिची स्वतःची हक्काची जागा त्या सगळ्या याच्यामध्ये तिला स्वतःला एक रूम असायला हवी. बापरे, खतरनाक, ब्रिलियंट. काव्याने काय डोकं चालवले, काय विचार केलाय. ही आयडिया एवढी आवडली ना सगळ्यांना की सगळ्यांनी टाळा वाजवलेल्या आहेत आणि पार्थही खूप इम्प्रेस झालेला आहे. बोलत आहे की काव्या, खरंच तुम्ही खरंच एक ब्रिलियंट, एक इंटेलिजंट IAS तुम्ही नक्कीच होणार. काय तुम्ही डोकं चालवले, किती ब्रिलियंट आहात. तुम्ही खरंच ग्रेट आहात काव्या. तुम्ही नक्कीच IAS होणार आणि चांगले IAS होणार. वा, सगळ्यांनीच काव्याचं खूप कौतुक केलेलं आहे आणि प्रोजेक्टला नाव द्यायचं ते सुद्धा काव्याने सुचवलेलं आहे की इंद्रधनुष्य. कारण आधी प्रोजेक्ट 6 होता, त्यामध्ये काव्याने एक गोष्ट ऍड केली, मग 7 झाले ना. तर मग 7 कलरचे 7 काय बोलतात हे असणारे इंद्रधनुष्य, आणि ते नाव सुद्धा सगळ्यांना खूप आवडलेलं आहे. काव्याचं खूप खूप कौतुक झालेलं आहे आणि काव्याने अशा पद्धतीने पार्थला खूप इम्प्रेस केलेला आहे. आता इकडे जीवा घरी आलेला आहे. मानिनीला खूप आनंद झालेला आहे आणि आता मानिनीच्या डोक्यावर नाही, मांडीवर डोकं देऊन जीवा आता शांतपणे सगळं जे काही घडलं ते सगळं आपल्या आईला सांगत आहे. इकडे आता काव्याचं IAS साठीचं सेंटर फिक्स झालेलं आहे, तिला एक्झामला जायचं आहे. ती पार्थकडे म्हणजे काय बोलतात ना, एक विनवणी करत आहे की पार्थ, मला सेंटरवर सोडवायला तुम्ही याल का? कारण मला तुमच्यासोबत इतक्या गोष्टी बोलायच्यात, खूप काही बोलायचे, खूप जे काही गैरसमज आहे ते दूर करायचे. प्लीज पार्थ, मला सोडवायला याल का हो तुम्ही? तर तिकडे जीवा आणि नंदिनी आनंद निवासमध्ये कुणाच तरी लग्न लावत आहे आणि जीवा सगळ्यांना सांगत आहे की संसार करत असताना 2 गोष्टी असतात, एक म्हणजे प्रेम आणि दुसरं म्हणजे गैरसमज. अहो विश्वास तर असतोच हो एकमेकांवर, पण गैरसमज जिथे निर्माण होतो ना तिथे आपलं प्रेमच संपलं जातं. आपण डायरेक्ट म्हणजे दूर होतो, वेगळे होतो. त्यामुळे गैरसमजाला थार नाही द्यायचा. कधी पण पडताळून बघायच्या दोन्ही गोष्टी, गैरसमज दूर करायचा. म्हणजे तो सांगत आहे. मित्रांनो, खरंच यार ग्रेट आहे. आता मला एकच चिंता आहे की पार्थ खरंच काव्याला सोडवायला जाईल का? तिला सेंटरवर सोडवायला जाईल का? तिच्यासोबत जाईल का? तिला प्रोत्साहन देईल का? काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.